सक्षम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। काल सकाळी भिगवण राशीन रोड लगत जुन्या भिगवण गावठाण परिसरात उजनी धरणाच्या संपादित आणि पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाकडून प्रत्यक्ष कारवाई करण्यास सुरुवात झाली होती। दुकाने, वीटभट्ट्या आणि इतर बांधकामांवर पोकलेंच्या सहाय्याने कारवाई सुरू करण्यात आली होती। सिद्धेश्वर प्लास्टिक हाऊस या दुकानावरती कारवाई करण्यास सुरुवात झाली। सुरुवातीला या दुकानाच्या पत्र्याचे शेड पोकलेंच्या सहाय्याने काढण्यास सुरुवात केली। कारवाईचा बडगा सुरू झाल्यानंतर दुकानातील कामगारांनी माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। मालाला कुठलाही धक्का न लावता फक्त कडेला असलेली पत्र्याची पाने सुरुवातीला काढण्यात आली आणि आतमध्ये असलेला शेडमधील माल काढण्यासाठी मालकाला वेळ देण्यात आलेला आहे। परिसरातील वीटभट्टी चालकांनाही या कारवाईमुळे काही अडचणी आल्या। सकाळी वीट बनविण्यासाठी कालवून ठेवलेली राख, कोळसा आणि भुसा पोकलेंच्या सहाय्याने हटविण्यात आली। सामान सुरक्षितपणे हलविण्यासाठी यामध्ये वीटभट्टी कामगारांनाही प्रयत्न करावे लागले। सदर कारवाई दरम्यान भिगवण परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली। लोक दुकानांसमोर जमा होऊ लागले, परिसरात गर्दी होऊ लागली आणि अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे भिगवणकरांच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न निर्माण झालेले पाहायला मिळाले। येथील व्यावसायिक वीटभट्टी आणि इतर ज्या कोणाचे अतिक्रमण आहे त्यांना अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने वेळ दिला आहे, परंतु मदत देऊन मुदतवाढीची संधी दिली असली तरी अतिक्रमण कारवाई नक्कीच होणार आहे। दिलेल्या वेळात अतिक्रमण हटविले नाही तर मुदत संपल्यानंतर पुन्हा सुरुवात कारवाईला मात्र होणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला आहे। संबंधित कारवाई दरम्यान वीटभट्टी मालक पूर्णपणे हतबल झालेले होते। लाखो रुपयांचे कर्ज घेऊन हा वीटभट्टी व्यवसाय सुरू केलेला असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार ही त्यांची मोठी हतबलता होती। ही त्यांची व्यथा मांडण्यासाठी आणि मुदतवाढीसाठी भिगवण गावचे माजी सरपंच पराग जाधव व उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये मुदतवाढीबाबत सकारात्मक चर्चा झाली। चला तर पाहूया काय ती चर्चा आणि या प्रशासनाने याबाबतीत काय निर्णय घेतला। पत्रकारांना बी नोटीस सगळे नोटीस देतील ती सगळी तुम्हाला 8 दिवसात दिली। 8 दिवसात तुम्ही सगळ्यांनी शिफ्टिंग करून घ्या सगळी। तुम्ही एवढं सहकार्य केले, आम्ही बी तुम्हाला काय कारवाईला विरोध करत नाही। तुमच्या कारवाईला आम्ही विरोध करत नाही, पण तुम्ही मुदत दिली तेवढी मुदत आम्हाला मिळावी। त्या मुदतीत तुम्ही तुमचं घेतो करू ना, चालू घेतो करू ना। ठीक आहे, त्यांचं म्हणजे म्हणणं असं की नाही ठेवा फक्त जे 8 दिवस मुदत द्या। मुदत तुम्ही देता वाढून घेतो। ऐका ना, तुम्ही सहकार्य केलं का नाही? तुमचं सहकार्य आहे, पुढची कारवाई होईल। पुढच्या कारवाईची वेळ तुमच्या येऊन येणार नाही। आता काय तुम्हाला सांगतो, मूळ मालक वेगळे ते पोटवाढी करू। प्रत्येकाचं काय होतं, कोणाकडनं तरी 2-5% पैसे व्याजाने काढायचं, त्याच्यावर धंदा करून ही माल आला की देते। आलेला हातात तोंडाला जर तुम्ही पाडायचं म्हणजे फाशी घेण्याची ठीक आहे, तुमचं नुकसान करण्याचं काम हेतू नाही आम्हाला।